HIV ज्याला आपण ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं म्हणतो, त्याची टेस्ट ही कशा प्रकारे केली गेली जाते हे आपण या ठिकाणी बघूया. सध्याच्या याच्यामध्ये HIVची टेस्ट जी आहे ही प्रत्येक नागरिकाने केली गेली पाहिजे. बघूया आपण कशा प्रकारे टेस्ट ही केली गेली. हे इथे आपण 3 टेस्ट लावलेले आहे ट्रिपल एचचा. ही पहिली किट आहे, ही ऑस्ट्रेलिया अँटीजन आहे हेपॅकार्ड. आणि ही जी दुसरी टेस्ट आहे ही HIVची टेस्ट आहे, HIV ट्रायडॉट म्हणता येईल. आणि ही जी तिसरी किट आहे ही HCVची किट आहे. हे 3 टेस्ट लावलेले आहे आपण इथे. तर सगळ्यात पहिले तर आपण यावरती बफर टाकतो आणि त्यानंतर प्लेन ट्यूबमधलं सॅम्पल टाकतो आपण त्यावर. आणि ब्लडचं सॅम्पल टाकतो हो. आणि त्याच्यानंतर सॅम्पल टाकल्यानंतर ड्राय होईल, ते किट ड्राय झाल्यानंतर त्यावरती हे रिएजंट टाकायचं. हे किटसोबतच येत असतं आपल्याला. आणि त्यानंतर हे रिएजंट ड्राय झाल्यानंतर 3 ड्रॉप बफरचे टाकायचे. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन असं निघतं का इथे बघा, इथे सिंगल हे आता कंट्रोलमध्ये C वर आहे म्हणजे कंट्रोलमध्ये, इथे पण हे C वर आहे कंट्रोलमध्ये, आणि हे थर्ड किटमध्ये पण C आहे म्हणजे कंट्रोलमध्ये. म्हणजे या तिन्ही पण ज्या टेस्ट किट आहे या आता निगेटिव्ह रिझल्ट शो करतात. अच्छा, म्हणजे हे कंट्रोलवरती असले डॉट हो, तर निगेटिव्ह रिझल्ट त्या ठिकाणी शो करतं. आणि जर समजा पॉझिटिव्ह असलं तर मग किती कॉन्सन्ट्रेशननी पॉझिटिव्ह असतं त्यानुसार इथे मार्किंग दिलेली आहे बघा. तर इथे आहे पहिली मार्किंग आहे T1 T2 आणि इकडे HIV1 HIV2. जर समजा पॉझिटिव्ह असलं तर इथे 2 डॉट येतील किंवा 3 डॉट येतील किटवरती. आणि ह्या किटमध्ये एक सिंगल रेश येईल. जो रोग आहे हा आपल्या रोगप्रतिकारक क्षमताला त्या ठिकाणी कमकुवत करण्याचं, कमी करण्याचं काम करतो. आपल्या बॉडीवरती जे व्हायरसेस अटॅक करतात त्यासाठी जी आपली इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती कमी करण्याचं काम हा HIV करतो. HIV एड्स जो रोग आहे तो HIVचा शेवटचा संक्रमणाचा टप्पा आहे. म्हणजे HIV मध्ये जो पेशंट असतो त्याच्या संक्रमणाची जर लेवल त्याची वाढली, त्या व्हायरसेसची लेवल वाढली तर त्यामध्ये शेवटचा टप्पा जो असतो तो एड्स या रोगाचा असतो. त्यामुळे सगळ्यांनी आधीच याची टेस्ट केल्या गेली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला समजेल की HIVची लक्षणं आपल्यामध्ये आहे का नाही आणि हा रोग कुठेतरी कमी होईल. धन्यवाद.